हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. उद्याला आहे संक्रांत आणि बोरणांची, जशी की तुम्हाला माहिती आहे प्रिव्हियस ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल की अव्यूच्या बोरणांची तयारी ऑलरेडी सुरू झाली आहे. आणि आज मला बनवायचे आहे लाडू, फुटाण्याचे लाडू, मुरमुऱ्याचे लाडू, तिळाचे लाडू आणि त्याचबरोबर आणखी पण छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या आहेत बोरणांच्या तयारीसाठी. आणि त्याचबरोबर उद्या संक्रांती आहे, तर मला पतंग पण घेऊन यायची आहे अव्यूसाठी, कारण माझी इच्छा आहे की त्यांनी पतंग पण उडवावं. जसं की त्याला येणार नाही, शायद तो फाडेल पण पतंग, पण माझी इच्छा आहे की त्यांनी उडवावं, काहीतरी करावं त्याबरोबर. तर उद्या सकाळी ते पण मला म्हणजे थोडंफार करायचं आहे त्याच्याबरोबर, की बा तू पतंग घे, उडव, कसं करतात बघ वगैरे. सो ते सगळं पण करू. आणि हां, तुम्हाला मला रिव्ह्यू शेअर करायचा आहे. आज माझा आफ्टर नॅनोप्लास्टिया हा माझा पहिला वॉश आहे. आणि सगळ्यात मोठी आणि खुशीची गोष्ट ही आहे की यावेळेस बिकॉज ऑफ माझा ट्रीटमेंट झाला आहे हेअर्सचा. सो बघा, माझे केस अजिबात कर्ली नाही झाले आहे. म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात असं झालं आहे की म्हणजे वॉश केल्यानंतर माझे हेअर्स अजिबात कर्ली नाही झाले आहे. आणि माझा हेअरफॉलची जी ग्रोथ आहे ना, ती पण कमी झाली आहे. म्हणजे आधी भयंकर हेअरफॉल व्हायचा, आता बघा फक्त हे मोजके 4 केस मला दिसत आहे, बाकी काही हेअर अजिबात गळत नाही आहे. आणि आय एम सो हॅपी. आधी असे कर्ली हेअर्स राहायचे, विंचरायला त्रास, वाळायला पण वेळ लागायचा. हेअर माझे म्हणजे प्रॉपर असं सुकायला खूप वेळ लागायचा, पण आता तसं अजिबात होत नाही. खूप छान वाटतंय. ओके, सो चला तर आता घरच्या कामांची सुरुवात करूया. अव्यू झोपल्यानंतर बाकी जे काही करायचं ते पण तुमच्या शेअरच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल. अजून जर चॅनल माझा सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा, कारण पुढे खूप छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला तर माझी इथे मस्त अशी आंघोळ झाली होती आणि अव्यू बघा काय करतोय. आजीला एक छोटंसं काम दिलं होतं, तिला म्हटलं होतं की थोडेसे लसण वगैरे सोलून ठेवशील. आणि बिचारी ती कुठेच बसणार कळत नाही, कारण कुठेही बसलं तरी अव्यू तिच्या पुढे मागे असतोच. आणि आज तर त्यांनी हद्द केली. तिने जेवढे लसण सोलले होते त्याचे जेवढे टर्फल होते सगळे म्हणजे लिटरली हॉलमध्ये, किचनमध्ये पूर्ण सगळीकडे पसरवून ठेवले होते. आणि आज खूप छान ऊन पडलं होतं आणि मला माझं ब्लँकेट पण वॉश करून घ्यायचं होतं, तेही करून घेतलं. त्यानंतर कालचे जे पायदान वगैरे होते ते सगळे व्यवस्थित घडी करून ठेवले, कारण मला 2 दिवसांनी ते लागणार आहे. त्याचबरोबर ना आंघोळ झाली होती आणि लगेचच म्हणजे कपडे वगैरे मला वाळू घालायचे होते, म्हणून मला हातापायाला बॉडी लोशन लावायचं राहून गेलं होतं. या दिवसांमध्ये बॉडी लोशन लावणं खूपच जास्ती गरजेचं आहे, अदरवाईज तुमची स्किन अति ड्राय होईल. मी तर बॉडी लोशन लावून सुद्धा माझी हात आणि पायाचे थोडेफार ड्राय स्किन होत आहे. त्यानंतर लगेचच मी छान अशी पूजा पण करून घेतली, देवाला छान अशी फुलं पण वाहून घेतले. आणि आजकाल ना मला खरंच खूप छान वाटतंय माझ्या केसांमुळे, म्हणजे एकदम फ्री वाटतं आणि असं बांधून पण ठेवायची खूप गरज असं नाही वाटत. पूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीत पण छान असं पाणी घातलं. आणि हां, आमच्या गार्डनमध्ये एक नवीन फूल आलं आहे जे की ऑलरेडी एक होतं आणि त्यानंतर त्याच्या सोबतीला आणखी एक आलं आहे, ते म्हणजे गुलाबाचं फूल. तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आहे. आज जेवणाला ना छान अशी टमाटरची चटणीची भाजी बनवली होती, कारण प्रीतम आज जेवण करणार नव्हता. अदरवाईज मी भेंडी करणार होती, पण प्रीतम बोलला की तो नाही जेवणार. तर मी म्हटलं चला सिम्पलच काहीतरी बनवूया. आजी आणि मला टमाटरची चटणी दोघांनाही खूप आवडते, म्हणून आम्ही छान अशी टमाटरची चटणी बनवून घेतली होती. आता बघा, मला ना हे सगळं आवरून घ्यायचं होतं, कारण मला अव्यूला जेवण भरवायचं होतं. पण अव्यूचं असं होतं की आई हात लावू नको, प्लीज तुझे हात लांब ठेव, कारण मला हे खेळायचं आहे आणि तू अजिबात उचलायचा प्रयत्न करू नको. त्यामुळे तो ना माझे हात दूर करत होता की अजिबात घेऊ नको. आणि बघा, मी घ्यायला गेली तर कसं जोरजोरात रडायला लागला, म्हणून मला ते काहीही अजिबात क्लीन नाही करता आलं. मी कपडे सगळे काढून घेते. हे मी आत्ता संडे मार्केटमधनं घेऊन आलेली हँड ग्लोव्स आणि हे 2 टोप्या. आता तुम्हाला थोडाफार अंदाज आता आलाच असेल की आम्ही जिथे फिरायला चाललो आहे ते थंड असं एरिया आहे. ओके, सो मी तुम्हाला सांगून देते की आम्ही चाललो उत्तराखंड फिरायला. देहरादून, मसुरी, हरिद्वार आणि ऋषिकेश इथे चाललो आहे. आणि त्यासाठी म्हणूनच आमची तयारी सुरू आहे. आणखी पण आम्ही काय काय घेतलं सगळं तुमच्याशी लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. चला तर आता माझा स्वयंपाक तर झाला होता, पण अजूनही माझ्या चपात्या बाकी होत्या. तेच मी चपात्या इथे करायला घेतल्या, कारण मला लगेचच अव्यूला सुद्धा जेवण भरवायचं होतं. पण आज अव्यूनी काय कारनामे केले ते तुम्हाला पुढे दाखवतेच. चला तर माझ्या चपात्या पण छान इथे रेडी झाल्या आहे. लगेचच सगळी गॅस वगैरे पुसून घेते मी, कारण ते तसंच ठेवलं ना तर मग ते थोडेसे चिकट पण होतं आणि त्याचबरोबर ना ते व्यवस्थित असं निघत नाही. म्हणून मी नेहमीच जसं माझ्या चपात्या झाल्या किंवा थोडंफार काम झालं तसंच सगळं क्लीन करून घेते. आता अव्यूची इथे इतके मस्ती आणि कारनामे सुरू
असतात त्याने एवढं भांडण करून क्रीम रोल मागितलं, पण ते कशासाठी मागितलं तर फक्त आणि फक्त बाबांना भरवायसाठी. दरवाजा उघडायला सांगितलं बाबांना. त्यानंतर गेला तो रूममध्ये आणि बाबांना त्याने लिटरली त्याचा अर्धा क्रीम रोल भरवला. एवढं प्रेम कसं येतं बाबांसाठी मला कळत नाही, आणि आईलाच एवढा त्रास का द्यायचा हेही मला कळत नाही. मग आता मला झाडू मारून घ्यायचा होता, पण अव्यू अजिबात तिथून हलायला रेडी नव्हता. त्याचं होतं तुला मारायचं तर मार, पण मी कचऱ्यातच उभा राहील. त्यानंतर मी त्याला तिथनं उचलून बसवलं सोफ्यावर. तो परत तिथेच आला, जिथे मी कचरा गोळा करत होती तिथे जाऊन तो उभा होत होता. म्हणजे सगळा प्रेम बाबांसाठीच येतं मुलांना, आईसाठी अजिबात येत नाही का माहिती नाही. अजूनही तसंच चाललंय. लिटरली मला त्याला एक झापड मारून आजीकडे बसवावं लागलं, तेव्हा कुठेतरी मला सगळं क्लीन करता आलं. त्यानंतर मी सगळं गोळा तर करून घेतला कचरा, तो मला उचलताना सुद्धा एवढं स्ट्रगल करावं लागले, कारण अव्यूची खूप वळवळ सुरू होती की मला ते पाहिजे आहे, मला ते खेळायचं आहे. अरे पण किती वेळ खेळू द्यायचं, ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास तो त्याच्याशी खेळला होता. आता ते नाही दिलं म्हणून त्याला झाडू लागत होता, आणि त्यातही त्याचं इतका रडगाणं सुरू होतं कारण त्याला ते खेळायचं होतं. आता तो मी लगेच ते उचलायला गेली आणि लगेच त्याने झाडू उचललं. त्याचं असं होतं की आई तुला हे नाही द्यायचं ना मला खेळायला, ठीक आहे, पण आता मला झाडू दे खेळायला. पण त्याला झाडू मला काही द्यायचं नव्हतं, कारण मला त्याला जेवण भरवायचं होतं. कसं त्याला कन्व्हिन्स केलं. त्यानंतर त्याला छान छान जेवण भरवलं. खूप मुश्किलने आज त्यांनी जेवण केलं आहे, कारण त्याला ते खेळायचं होतं. त्याचा मूड खराब असला ना तो जेवायला अजिबात कन्व्हिन्स होत नाही. त्यानंतर बघा प्रीतमने त्याला कुठे उभं केलं आहे, सोफ्याच्या वर, आणि तो एवढा आनंदी होता. खरंच सांगते खूप खूप स्माईल करत होता. त्याला खूप छान वाटत होतं की मी सगळ्यात उंच झालो आहे, आणि काहीतरी वेगळंच त्याचा कॉन्फिडन्स होता तिथे. त्यानंतर आज प्रीतम जेवण करणार नव्हता म्हणून त्याच्यासाठी छान असे ॲपल कट करून दिले. प्रीतमने छान छान असं ॲपल एन्जॉय केलं. आणि त्यानंतर आम्ही मागवला होता पिझ्झा, कारण प्रीतम जेवला नव्हता आणि मला पण भयंकर अशी क्रेविंग होत होती, म्हणून आम्ही एकदम 4 पीसेसचाच मागवला. आय नो की हे थोडं अनहेल्दी आहे, थोडं नाही ते सगळंच अनहेल्दी आहे, पण कधीतरी चालतं, आणि आम्हा दोघांनाही पिझ्झा खूप आवडतो म्हणून आम्ही कधीतरी ऑर्डर करतो. त्यातल्या त्यात आम्ही मेक शुअर असतो की अव्यू आमच्या अवतीभोवती नको किंवा तो झोपला असावा, कारण त्याला हे देणं आत्तापासून अजिबात बरोबर नाही आहे. आणि मला ना एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. हा पिझ्झा जो आम्ही मागवला आहे तो पनीर पिझ्झा होता, आणि खूप म्हणजे खूपच टेस्टी होता. यातले जे पनीरचे पीसेस होते ना ते भयंकर असे सॉफ्ट होते आणि इतके टेस्टी होते की खूपच मस्त. चला त्यानंतर इव्हिनिंगला ना माझं थोडंफार सामान आलं होतं बालाजीमधनं. मी आता घरीच मागवून घेते, दादा तो आणून देतो घरी. त्यातल्या त्यात मला आज ना 2 ते 3 वस्तू बनवून घ्यायच्या होत्या. त्यात सर्वात पहिले म्हणजे फुटाण्याचे लाडू बनवायचे होते, त्याचबरोबर तिळाची पापडी आणि तिळाचे लाडू पण बनवून घ्यायचं होतं. तर सर्वात आधी मी फुटाणे इथे सोलायला घेतले. सोलायला म्हणजे त्याचे टर्फल काढायला, कारण फुटाणे आपण मागवून तर घेतो पण त्यात भयंकर टर्फल असतात. मला तर ते अर्धा पाव फुटाणे आणि अर्धा पाव टर्फलच राहत असेल. आता ते भरपूर वेळ लागणार होतं म्हणून मी जाऊन बसली, आणि इथे मी आणि आजी खूप हसतोय अव्यूला बघून. त्याचं रिझन असं होतं की आम्ही जेव्हा कधी असं काही कामं करायला बसतो ना तर अव्यू सगळ्यात पहिले आमची मदत करायला येतो आणि सगळा घोळ घालतो, म्हणून आम्ही बघत होतो की अजून अव्यू उठला कसं नाही असं आमचं चाललं होतं. आणि लगेचच ना मी काम करतानाच एवढ्या जोरात पाऊस आला आणि माझी जी ब्लँकेट आहे ती थोडीशी ओली झाली होती. वेदर बघा कसा झाला आहे, आणि पाऊस अचानक जोरात यायला लागलाय. म्हणजे थोड्या वेळापूर्वी ना असं होतं, थोडंसं वेदर हे झालं होतं की पावसाचं वाटत होतं की पाऊस येऊ शकतो, आणि सडनली जोरात पाऊस यायला लागला. तुम्हाला दिसत असेल थोडंफार तरी. बघा सगळं कसं ओलं व्हायला लागलं आहे. मला आता पार्लर पण जायचं होतं, पण आय डोंट थिंक सो आता पॉसिबल होईल. सडनलीच पाऊस आला आणि त्यानंतर सगळीकडे असं छान असं भिजवलं त्यांनी पावसानी, आणि त्यानंतर तो लगेच चालला पण गेला. म्हणजे 5 ते 10 मिनिटाच्या वर काही पाऊस नव्हता. त्यानंतर लगेचच मी पण देवाची पूजा करून घेतली, म्हणजे दिवाबत्ती लावून घेतली. देवाकडे दिवा लावला की खरंच घर खूप छान वाटतं. एकतर मला पर्सनली पण आवडतं इव्हिनिंगचा दिवाबत्ती करायला, आणि त्याचबरोबर ना जेव्हा त्या अगरबत्तीचा फ्रॅग्रन्स घरभर फिरतो तेव्हा तो खूप छान वाटतो. आणि बाल्कनीत येण्याचं आणखी एक रिझन मला मिळालं आहे की दुसरा पण गुलाब फुलला आहे, तर ते बघायला सुद्धा खूप छान वाटतात. चला तर आता मी इथे ना फुटाण्याचे लाडू बनवायला घेतले आहे. मी आणि आजीनी कसं बसं करून थोडेफार फुटाणे जे आहे त्याचे टर्फलं काढून घेतले होते. त्यानंतर मी त्याला हलकं एकदम कमी गॅसवर छान भाजून घेतलं होतं फुटाण्यांना, कारण त्याच्यात जेवढा पण काही मॉइश्चराईज असेल ते सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे म्हणून. त्यानंतर मी इक्वल क्वांटिटीमध्येच गूळ घेतला आहे. गूळ पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचा, अजिबात त्याच्यात एक एवढूसं सुद्धा दाणा नको, नाहीतर ते बरोबर बांधल्या नाही जाणार आपले लाडू. त्यामुळे छान असं त्याला मेल्ट करून घ्या. ते मेल्ट झालं
झालं की आपल्याला कळूनच येतं त्याची कन्सिस्टन्सी कशी राहील ती, म्हणजे पूर्णपणे मेल्ट होऊन जातं. आणि त्यात थोडंही पाणी घालू नका किंवा काहीच नको घाला. हवं तर तुम्ही थोडंसं तूप घालू शकता. त्यानंतर मी जे फुटाणे सगळे आम्ही टर्फल काढलेले होते आणि भाजून घेतलेले होते ते त्यात मिक्स केले. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे प्रत्येक फुटाण्याला त्याचा जो गोडावा राहणार आहे गुडाचा तो लागला पाहिजे. त्यानंतर मी ते एका प्लेटात काढून घेतले, कारण ते खूप जास्ती गरम होते. आणि प्लेटात काढल्यानंतर ना मी थोड्या क्वांटिटीमध्ये दूर करून घेतलं आणि त्यानंतर मी छान असे लाडू बांधून घेतले. हे लाडू आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात. नॉर्मली फुटाणे आपण खायलाही पाहिजे आणि गूळ तसंही चांगला असतो इन्स्टेड ऑफ साखर. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांना हे हेल्दी लाडू द्या. टेस्टी तर असतातच आणि त्याचबरोबर हेल्दी सुद्धा असतात. तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे मी छान लाडू बांधून घेतले. हे मी घरच्यांसाठीच बांधले आणि थोडंफार याच्यातले डेकोरेशनसाठी सुद्धा बोरणांमध्ये यूज करणार आहे. तर बघा किती छान असे लाडू झाले. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. चला, तर आता मला तिळाचे लाडू सुद्धा बनवायला घ्यायचे होते. तर आता ऑब्व्हियसली माझ्याकडे दुसरी जी कढई आहे त्यात ऑलरेडी गूळ वगैरे मी घेतलं होतं, तर ती कढई मी नाही वापरणार. आता हे तीळ ना छान आपल्याला भाजून घ्यायची आहे. माझं यात एक चुकलं की मी खूप जास्ती वेळाला भाजलं नाही, म्हणजे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तळतळेपर्यंत आपल्याला भाजायचं होतं, पण मी त्याला 5 मिनिटच भाजून त्यामध्ये शेंगदाण्याचं जे तुकडे असतात म्हणजे मी त्याला फिरवून घेतलं होतं आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर मी ते तिळात टाकलं आणि परत मी 2 ते 3 मिनिटं त्याला छान भाजून घेतलं. माझ्याकडे ऑलरेडी जी शेंगदाणे होते ना ते भाजलेलेच होते, त्यामुळे मला जास्ती काही त्याला भाजायची गरज नाही वाटली. त्यानंतर एकीकडे मी गूळ घेतला आहे, ते सुद्धा मी इक्वल क्वांटिटीमध्येच गूळ घेतला आहे, पण मला असं वाटलं की आणखी थोडं जास्ती गूळची गरज होती, म्हणजे लाडू छान असे बांधल्या गेले होते. पण तरीसुद्धा इक्वल अमाऊंटमध्ये तुम्ही गूळ घ्या, म्हणजे अर्धा किलो तिळेसाठी अर्धा किलोपेक्षा थोडा जास्ती गूळ घ्या. मी अर्धा किलो घेतलेला. त्यानंतर सगळी छान त्यामध्ये जे आपली तीळ आहे ते मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या, सगळीकडे गूळ असं छान लागलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ना ते गरममध्येच आपल्याला बांधावं लागतं. जास्ती थंड झालं तर ते बांधल्या जात नाही अजिबात, कारण ते असं सुटतात हातामधून. म्हणून असं छान त्याला मिक्स करून घेतलं आम्ही. आणि त्यानंतर मी आणि आजी आम्ही दोघांनी सुद्धा लाडू बांधायला घेतले, कारण एकटीने बांधलं असतं तर तीळ जी आहे ती थंडी झाली असते आणि मग लगेच त्याचे लाडू असे काही व्यवस्थित बनत नाही, परत मग आपल्याला त्याला गरम करावं लागतं. म्हणून मी आणि आजी आम्ही दोघांनी सुद्धा छान असे लाडू बांधून घेतले, वळवून घेतले लाडू. आणि लाडू खरंच सांगते खूप छान झाले होते. फक्त गुळाचा प्रमाण थोडा कमी झाला होता, स्वीटनेस प्रॉपर होती. पण प्रीतमने खाल्ल्यानंतर तो बोलला की शेवटी ना तीळ तोंडात राहते पण गोडवा त्याचा संपून जातो, म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं इनडायरेक्टली की गुळ कमी झाला आहे, त्याला कळलं नाही ते बोलायला. सो असं काहीचं आम्ही बनवले आहे लाडू. तिळाचे लाडू पण याची रेसिपी सुद्धा खूप छान म्हणजे बनते अशी ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलंय. बघा असे आमचे छान लाडू झाले होते. मीडियम साईजमध्ये आम्ही याला बांधून घेतले होते. हे सुद्धा आम्ही बोरणांमध्ये वापरणार आहे, म्हणजे सगळ्यांना नाश्त्याबरोबर एक लाडू आम्हाला द्यायचाच आहे. सो असे आमचे छान दोन्ही प्रकारचे लाडू बनवून इथे रेडी आहे. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की संक्रांतीची ऑलमोस्ट तयारी आमची झाली आहे. त्यानंतर अव्यू इथे बघा कसं स्टूलवर उभा होऊन TV बघतोय. त्यासाठी म्हणून त्याने माझा खूप ओरडा खाल्ला आणि त्याचबरोबर मारसुद्धा खाल्लाय. मार म्हणजे थोडंसंच मारलं मी त्याला, ते यासाठी की त्याने परत असं नको करायला. एवढ्या जवळून तो TV बघतो, जे की अजिबात बरोबर नाही आहे. पण बाळ आजकाल कुठे ऐकतो. त्यानंतर त्याला बसवलं, छान जेवण भरवलं. त्यानंतर मी आणि अव्यू भरपूर वेळ खाली वॉक करायला गेलेलो, कारण प्रीतमला आज ऑफिसला भरपूर कामं होतं. चला तर भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर. आणि तुम्हा सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी संक्रांती.